समय में प्लेटफॉर्म सुप्रभात मंडळी, नवीन दिवस नवीन प्रवास. स्वागत शिर्डीमध्ये, म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये. काल रात्री 10 वाजता मी इकडे आलेलो आणि ऑब्व्हियसली मंदिराचे गेट जे आहेत ते क्लोज झालेले. मला काही दर्शन घेता आलं नाही, तर इकडे स्टे केला रात्री. मी एक रूम घेतलेला आणि आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि निघालो मंदिरासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीचं सीझन चालू आहे, त्यामुळे मंदिराच्या परिसराचं जे वातावरण आहे तेवढं जबरदस्त आहे की तोड नाही आहे. सुप्रभात मंडळी, नवीन दिवस नवीन प्रवास. स्वागत शिर्डीमध्ये. थोडक्यात श्री सच्चिदानंद सद्गुरू साईबाबाबद्दल माहिती जाणून घेऊया. श्री साईबाबा सन 1856 ते 15 ऑक्टोबर 1918 यामध्ये एक भारतीय अवलिया फकीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे मूळ वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणून ओळखले जात होते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. श्री साई सच्चरित्र ग्रंथातील अध्याय 4 यानुसार श्री साईबाबांचा जन्म, त्यांचे माता पिता, त्यांचा धर्म, जात आणि पंथ याबाबत कोणतीच माहिती अधिकृतपणे मिळू शकत नाही. भक्तांसाठी श्री साईबाबा एक तरुणाच्या रूपात शिर्डीला निंबाखाली प्रकट झाले. श्री साईबाबा शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहत, जिला ते द्वारकामाई असे संबोधित. ते नित्य पांढऱ्या रंगाची मांजरपाटाची कफनी परिधान करत असत. ते डोक्यालाही पांढरे फडके बांधायचे. अनेक वर्षे तरटाचा तुकडा हेच त्यांचे आसन होते. साईबाबा आपला डावा हात लाकडी कठड्यावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करून धुनीजवळ बसत. हळूहळू त्यांची माहिती लोकांच्या लक्षात आली. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरून त्यांच्या अवतार कार्याच्या उत्तरार्धात त्यांनी हजारो लोकांना शिर्डीकडे आकर्षित केले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दशकात सर्व पूजा साहित्यानिशी समारंभपूर्वक त्यांची पूजा सुरू झाली आणि द्वारकामाईला राजदरबाराचे स्वरूप प्राप्त झाले. तरी देखील बाबांनी आपली साधी जीवनशैली बदलली नाही. भक्तांना त्यांचे ईश्वरी प्रेम आणि वरदान प्रत्यक्ष प्राप्त होत असे. बाबा भक्तांना आपला ईश्वर आराधनेचा मार्ग बदलू देत नसत. साई या शब्दाचा अर्थ मालक असा आहे. तसं जर बघायला गेलं ना, तर शिर्डीमध्ये तुमचा जो खर्च आहे तो खूप कमी होतो. बिकॉज ऑफ शिर्डी संस्थानद्वारे खूप साऱ्या सोयीसुविधा आहेत. जसं की राहण्यासाठी भक्तनिवास आहेत, जे ट्रस्ट करूनच आहे. भोजनालय आहे, प्रसादालय आहे, जे मंदिरपासून 1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा शिर्डी संस्थानच्या बसेसही आहेत. तर तुमचा खर्च जो आहे तो खूपच कमी होतो असं मला तरी वाटतं. शिर्डी संस्थानमध्ये जर तुम्ही भोजनाचा विचार जर करत असाल तर ट्रस्ट करूनच भोजनालय आहे, जे मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. आणि त्याचा जो टायमिंग आहे तो मॉर्निंग 10 ते रात्री 10 आणि या दरम्यान ते कंटिन्युअसली भोजन जे आहे ते चालूच असतं. खूप गरीब साधू संत किंवा आपले जे नॉर्मल लोकंसुद्धा तिकडे येऊन जेवण करतात. त्यासाठी शिर्डी संस्थानचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढी भक्तांची काळजी घेतात.
शिर्डीला जर तुमचा 1 दिवसाचा राहण्याचा जो प्लॅन असेल तर मंदिराच्या शेजारी रूम्स भेटतात. जनरली 400 ते 500च्या दरम्यान तुम्हाला एक रूम भेटून जाईल. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची आहे, जर तुम्ही एकटे येणार असाल किंवा इंडिव्हिज्युअल जर तुम्ही प्रवास करताय किंवा मंदिराच्या ठिकाणी आलात तर आपल्यासोबत ओरिजिनल आधार कार्ड आणि पॅन कार्ड नक्की ठेवा आणि झेरॉक्स कॉपी पण ठेवा त्याच्या. कारण काल रात्री मी जेव्हा इथे आलो तेव्हा एकट्याला रूम देत नाही तिथे. ॲक्च्युली काही रूल्स जे आहेत ते स्ट्रिक्ट झालेले आहेत. तर नक्की ही दक्षता पाळा, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी येणारच आहे. त्यासाठी चॅनलला सपोर्ट करा. ठीक आहे. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत गुड बाय.